नमस्कार, मी स्नेहल जोशी सादर करीत आहे सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील एक ललित भाग 31. काय लिहू काय लिहू हा प्रश्नच नाही, काय काय लिहू असा प्रश्न आहे. अजून तो चाफा ठाण मांडून बसलाय. खरा गुलाब हा राजा, पण त्याचा तोरा रुबाब कधीच आवडला नाही. मदनबाण त्याची वेगळीच ऐट. त्याला वाटलं असेल माझ्याकडे सगळे झेपावतात, अशी मिजासही मला कधी रुचली नाही. चाफा तो चाफाच, निष्पर्ण होऊनही अंगभर फुलतो. मध्यान्नीच्या सूर्यालाही त्याचा हेवा वाटतो. भर उन्हाळ्यात लावा तरी रुजतो. खोल खोल जातो, वाटतो आपला आपण. बागेत नसला, कुणी नाही पाणी घातलं तरी ना खंत ना खेद. बांधावर उभं राहून बघत असतो सर्वत्र. आपल्याकडे कुणी बघत नाही तरी देखील पिळदार हिरव्या कळ्या येतात आणि मग स्वतःच उमलण्याचा आनंद घेत राहतो. खूप दिवस हे बघत आले. तो फुलतो आणि पानं लागतात गळायला. तो मात्र तटस्थच. एक एक पाकळी उमलते आणि मग फूल. पांढरा आणि मध्यभागी हलका पिवळा रंग. ती आभा कुठल्याच फुलात नाही. तीच त्याचं चैतन्य. त्याला मान मिळतो पाडव्याला. गुढीवर माळ सजते. दुसरी फुलं मान टाकतात, पण हा मात्र जसाच्या तसा. म्हणतात चाफा बोलेना. कोणी सांगितलं? तो बोलताना आपलंच लक्ष नसतं. सारेच भ्रमर. फुलावर पिंगा घालतात. याला कधीतरी पांथस्त भेटतो, थांबतो आणि मग चल ये रे गड्या, नाचू घालू रे फुगड्या. छान रंगतो खेळ. चाफा कळायला अंगावर ऊन घ्यावं लागतं, पुरावं लागतं आणि बघावी लागते जीवनाच्या अंगाची आरास. पाकळ्याही कणखर, सोसण्याचाही सोहळा असतो आणि गळून गेल्यावरही काही दिवस मातीशी सोबत. हे सर्व जाणायचं तर चाफा व्हावं लागतं. याची कधी निगराणी नसते ना बाजूला सुरक्षिततेसाठी कुंपण. यानं मात्र आपलं आपण वाढायचं. तो तसा बोलका नाहीच, पण त्याच्या मौनाची ताकद शब्दांनाही नाही कळत. किती येतात किती जातात. एखादा चुकला वाटसरू हवा वाटतो तरी निरोप द्यावाच लागतो. कधी येतं मनात, फुलं पानांनी साथ केव्हाच सोडली. त्याच्याकडे पावलं वळली. अगं कशाला येतेस इतक्या उन्हाची? तुला द्यायला सावलीही नाही माझ्याकडे. ती म्हणते तुला सावली द्यायला आली. काय बोलावं कळत नाही. दोघंही शांत, स्तब्ध, मुकी. मुकेपणाची भाषा दोघांनाही कळत असते आणि कुणी आपलं भेटल्याचा आनंद. आनंद असो वा दुःख, पापणीच्या कडा ओलावतातच. गालावर थेंब थेंब नाही ओघळत. त्यांनाही संयमाचा शाप की वरदान. असतील ती शापित, कलंकित मात्र नक्की नाही. तो देव चाफा आहे. कुठल्या फुलाला हा सन्मान मिळालाय?
वाटलं नाही तो इतका संवाद साधू शकतो. मनात आणि डोळ्यात कायम विसावतो.